नमस्कार, आपण पाहत आहात रोखोक न्यूज. मला माहिती आहे ना माझा पराभव झाला. मी पराभव घेऊन बसलो नाही. मी कार्यकर्त्यांना ताकद देऊन परत राजकारणामध्ये उतरलो. तुमचा विजय झाला तर तुम्ही आज फक्त एवढंच सांगतात माझ्या आमदारांनी हे केलं, माझ्या आमदारांनी ते केलं. तू काय केलं ते सांग ना. तू काय केलं ते सांग. विजय झाल्यानंतर आज फक्त टिपकी मारत मी इतक्या हजारांनी निवडून आलो, तितक्या हजारांनी निवडून आलो. पण तुला उमेदवार का मिळाला नाही उभे करायला? तू माझ्यावर टीका करण्यापेक्षा आपला पक्ष वाढव. असा दुसऱ्याच्या दाबरीला पक्ष बांधू नको. काम कर. आणि आमचे उमेदवार पळवले. अरे राजा, आज ती काही लहान बाळं नाहीत, कुकुले नाहीत की त्यांना काही समजत नाही. त्यांना कळतं या तालुक्यात खऱ्या अर्थानं विकास कोणी केला, प्रश्न कोणी सोडवले, कोण विकास करू शकतं. या जिल्ह्याचे नेते अजितदादा पवार यांच्यामुळंच आपले प्रश्न सोडवू शकतात. म्हणून लोकांनी तशा प्रकारचे निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळं तुम्ही माझे उमेदवार पळवले आणि त्यामुळं उमेदवार नाही. तुला माणसंच नव्हती, तुला कार्यकर्तेच नाही. आणि कार्यकर्ते करता तू वर्षभरामध्ये काही कामही केलं नाही. काही कामं केलं असेल तर त्यांनी छापावं, दाखवावं की ही कामं मी केली. जी कामं अजित पवारांनी केली तीच सांगायची. आज मी जरी इथं लोकप्रतिनिधी असलो तरी इथल्या माझ्या कार्यकर्त्यांना, इथल्या लोकांना गैरफायद्याची कमी मी पडू देत नाही. आणि म्हणून या तालुक्यामध्ये आळंदी असेल, चाकण असेल, राजगुरुनगर असेल, या सगळ्या नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 100% सत्ता येईल हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. धन्यवाद.